गिफ्ट आणलं दादाने. अरे वा, गिफ्ट आणलंय. एवढं खुश झाली. मला दे गिफ्ट. दे ना, दे ना, दे ना. नाही देणार. नमस्कार मंडळी, कशा सर्वजण. तर आज आहे रक्षाबंधन, तर सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज सर्वांसाठी स्पेशल दिवस आहे आणि माझ्यासाठी पण आहे. देवपूजा पण झालेली आहे आणि मी चालले आहे आता राखी आणायला. तर आज खूप स्पेशल दिवस आहे बहीण भावाचा. मला तर भाऊ नाही आहे, हे म्हणजे असं वाटतं असायला पाहिजे प्रत्येकाला भाऊ, आणि मानलेलं पण नाही आहे किंवा सक्का पण नाही आहे मला. आणि नंतर नाही का म्हटलं आता मला मुलगा झाला तेव्हापासून तर काय नाही वाटत, मी त्यालाच राखी बांधते. पण आता आरू पण झालेली आहे ना, तर त्यासाठी त्यांच्या दोघांचाच खूप स्पेशल दिवस असतो आणि मला खूप आनंद होतो. ती 1 वर्षाची झालेली असल्यापासून आहे ना की त्यांच्या दोघांचं रक्षाबंधन मी खूप छान सेलिब्रेट करते आणि आता त्यासाठीच मी राखी आणायला चाललेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण वॉच करा. तर आपली चिल्लर पार्टी काय करते बघूया. ओय चिल्लर पार्टी, कुठे जायचंय आपल्याला? राखी आणायला. कुठे जायचंय आरू? काय आणायला? राठी. नीट म्हण ना, काय आणायला जायचंय आपल्याला? राठी नाही, राखी. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण वॉच करा. वो ये लेना है, भगवान का लेना है वो. तर खूप गर्दी होती राख्यांच्या दुकानामध्ये आणि कार्टूनचे वगैरे छान छान असे राखी होते, मस्त होते, सगळेच आवडत होते मला. तर म्हटलं आरूच्या चॉईसने घ्यावं. तिथे भरपूर लोक होते म्हणून आरू कन्फ्यूज झाली होती, घाबरत होती राख्या कोणती घ्यावं कोणती घ्यावं. माझ्याकडे बघत होती आणि राखी घेऊ का नको असं, म्हणजे लोकांकडे बघायची, राखीकडे बघायची. मग तिला म्हटलं घाबरू नको कोणाला, घे राखी. मग पाहायला लागली ती. तिला म्हटलं बघ तू, तोपर्यंत मी दुसरीकडे बघितलं राखी आणखीन छान भेटेल का. तर या साईडला बघितलं सगळे असे डायमंडचे वगैरे मस्त राखी होते. जर आपल्याला भाव असताना म्हणजे मोठा किंवा छोटा तर मी घेतली अशी राखी, पण आयुष पण अजून लहान आहे आणि त्याला पण असे कार्टूनचेच राखी आवडतात. मग आरू जे चॉईस करणारे तेच. आरूनी 2 राखी चॉईस केले, मग मी ते दोन्ही पण घेतले तिच्या आनंदासाठी आणि आम्ही घरी आलोत. नंतर बाकीची तयारी करायची होती. तर मी रेडी झालेली आहे. कशी दिसते नक्की सांगा कमेंटमध्ये मी कशी दिसत आहे. आणि आता चला आरूची तयारी करते मी. तर त्यांनी तिला रात्री न्यू फ्रॉक आणली. तर गेले 2 वर्ष ती खूप लहान होती म्हणून तिला रक्षाबंधन वगैरे असं काही समजत नव्हतं, पण आता तिला समजत होतं रक्षाबंधन वगैरे. तर ती रात्रीपासूनच म्हणत होती मी दादाला राखी बांधणार आहे, मी दादाला राखी बांधणार आहे. तर ही फ्रॉक बघून पण ती खूप खुश झाली, रात्रीच घालून नाचत होती. मग तिला म्हटलं काढ बाई. मग आता तिचं आवरलं मी सर्व. तर तिला आंघोळ घातली आणि लगेच तिला फ्रॉक घालून घेतली, कारण तिची मस्ती खूप चालू होती. तिचं पटपट आवरलं कारण 4चा मुहूर्त होता म्हणून. तिला फक्त फ्रॉक घातली, तिची मस्ती चालू झाली, ती कोणतीच गोष्ट नीट करून देत नाही. हा सर ह्याच्याकडे बघू ना, पाय इथं ठेव, इथं पाय ठेव. तिला पैंजण घातलं कारण ती अशी एरवी घालतच नाही पैंजण. असं कार्यक्रम वगैरे असलं ना तर मग घालते तेवढ्या पुरतं, नंतर लगेच काढून फेकते. आणि आपली हवस कधी होणार ना म्हणून मग मी तिला सारखं घालत असते, कारण मला खूप आवडतं तिचे छान. पण ती ठेवतच नाही नेहमी. मग घातले असते नि कसं तरी नाही रडली ती. तिची झोप पण झाली नव्हती, जांभळ्या देत होती. तर तरी शांत बसली होती, नाही त्यांना झोप नाही ना झाली, खूप रडत असते पण तरी पण शांत होती ती. माहीत नाही तिला खूप असा आनंद होत होता. आज काय रक्षाबंधन, दादाला बोला ना. मग इथे पण त्या दोघांची मस्ती नेहमीप्रमाणे चालू असते. एक भाऊ बहीण कसे भांडण करतात तसे. पण मला बघून शांत बसले.
दिले दादानी? काय? अय्यो आरूला चॉकलेट दिले बाबा. एका पुरीची मज्जा आहे. हा चॉकलेट. बापरे जेम्स पण आहेत. कसा वाटला आमचा ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय करा सर्वांनी. भेटू नंतर असं म्हणा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू म्हण. हा.